मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आता भरपूर दिवसापासून जे काही शेतकरी पोकरा या योजनेच्या प्रतीक्षेत होते, तर आता या योजनेची जी काही अंमलबजावणी आहे, प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली आहे. प्रत्यक्ष नोंदणीला, प्रत्यक्ष अर्जाला याची सुरुवात झालेली आहे. गाव लेवल कृषी संजीवनी, ग्राम कृषी संजीवनी समित्या सुद्धा स्थापन झालेल्या आहे. याचं कामकाज जे आहे ते चालू झालेलं आहे. आता यामध्ये जे आहे ते विविध घटकासाठी आपल्याला जे काही आहे ते लाभ घेता येतो. यामध्ये काही वैयक्तिक घटक आहेत, यामध्ये काही समूहाच्या माध्यमातून लाभ घेता येणारे घटक आहेत. आपण वेळोवेळी म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक घटकावर डिटेल अशी माहिती पाहणार आहोत. त्याचा लाभ कसा घेता येतो, त्याला अर्ज कसा करायचा आणि त्याचं अनुदान कसं मिळतं आणि अनुदान किती मिळतं या संदर्भातील डिटेल अशी आपण माहिती घेणार आहोत. आजचा जे घटक असणार आहे तो म्हणजे सिंचन विहीर. हा वैयक्तिक लाभांतर्गत येणारा घटक आहे. मित्रांनो, याबद्दलची आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जसं आपण मनरेगा अंतर्गत विहिरी घेत होतो त्यासाठी किती अनुदान मिळत होतं आणि जे काही आता पोकरा योजना आहे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळणार आहे, किती टप्प्यात मिळणार आहे, या सर्व बाबीची आपण डिटेल माहिती घेणार आहोत. याची पात्रता किती असणार आहे, जमीन किती लागणार आहे, या सर्व काही गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपलं महायोजना दूतचं जे काही चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला जर व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या काळात पोकरा योजना असो, सोलार योजना असो, या योजनेची व्हिडिओची सिरीज जी आपल्या चॅनलवर येतच राहणार आहे, त्यामुळे मला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो बघा, सिंचन विहीर आपण यापूर्वी मनरेगा अंतर्गत जे काही विविध प्रकारच्या ज्या योजना होत्या, जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सिंचन विहीर योजना असो, अहिल्याबाई होळकर सिंचन विहीर योजना असो, आणखीन बऱ्याचशा सिंचन विहीर योजना ज्या होत्या, या शेतकऱ्यांना जे आहे ते मनरेगा अंतर्गत विहिरी ह्या मिळत होत्या. परंतु आता जे काही शेतकऱ्यासाठी कल्याणकारी योजना समजली जाणारी योजना म्हणजे जे आहे ती पोकरा म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, या योजनेअंतर्गत सुद्धा सिंचन विहीर या घटकासाठी अनुदान दिलं जातं. तर बघा मित्रांनो, यासाठी जे आहे ते आता अप्लाय कसं करायचं, काल आपण एका व्हिडिओमध्ये प्रोफाईल कशी बनवायची हे पाहिलं आहे आणि त्या प्रोफाईलमधूनच या सिंचन विहिरीसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. आता याच्यामध्ये मी थोडक्यात तुम्हाला एक सांगतो की यासाठी अनुदान मिळतंय किती, तर 100% इतकं अनुदान याच्यासाठी मिळतं. पण आता 100% म्हटल्यावर इथेच तुम्ही शॉक होऊ नका. 100% अनुदान म्हणजे किती मिळणार, यासाठी सुद्धा एक मर्यादा त्यांनी घालून दिलेली आहे. ते म्हणजेच 2.5 लाख रुपये इतकं अनुदान विहीर या घटकासाठी तुम्हाला मिळणार आहे. आता पुढे याच्यासाठी पात्रता कशा असणार आहेत, जमीन ही 1 एकरपेक्षा 1 एकरपर्यंत जमीन असावी, 1 एकरपेक्षा जास्त आणि 5 हेक्टरपेक्षा कमी जमीन मर्यादा असावी. त्यानंतर तुमचे जे काही क्षेत्र आहे त्या विभागामध्ये तुम्ही मागील 7 वर्ष विहिरीचा कोणताही म्हणजे मागील 7 वर्ष महाडीबीटी कडून त्या घटकाचा लाभ घेतलेला नसावा त्या गटामध्ये. दुसरी आणखीन एक बाब आहे की तुम्ही ज्या ठिकाणी विहीर खणता, जे जनरल आपण 150 मीटर पर्यंत कोणत्याही प्रकारची सिंचन विहीर त्या ठिकाणी नसावी. त्यानंतर 3 फुटाच्या खाली म्हणजे खडक वगैरे लागलं पाहिजेत, अशा त्यांचे जे काही हे आहेत जे काही टर्म कंडिशन आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. परंतु आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याचं बिल किती मिळणार आणि कसं मिळणार. आता याच्यामध्ये 100%च म्हणजे फक्त 2.5 लाख रुपये इतकं अनुदान मिळणार आहे. त्यानंतर आता हे अनुदान 2 टप्प्यात मिळणार आहे. एक मिळणार आहे की तुमची विहीर खोदणं झाल्याच्या नंतर, खोदकाम पूर्ण झाल्याच्या नंतर, दुसरं बांधकाम पूर्ण झाल्याच्या नंतर, अशा पद्धतीत तुम्हाला जे आहे तर त्या ठिकाणावर हे मिळणार आहे. आणि ही जे रक्कम आहे ते प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या खात्यावरच ही रक्कम मिळणार आहे. असं नाही की आता एरवी आपण पाहत होतो की मनरेगा अंतर्गत ज्यावेळेस आपण विहीर खोदकाम चालू करतो त्यावेळेस आपल्याला जे काही रोजगार आहेत, मजूर आहेत, ते त्या ठिकाणी कामाला मजुराची खाती देऊन त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं की मजूर वर्ग कामाला न्यावं लागतं आणि प्रत्येक मजुराच्या खात्यावर त्याची रोजंदारी जे काही ठरवून दिलेली असेल, 298 असेल, 398 असेल, त्याप्रमाणे 7 दिवसाचं मस्टर हे निघत असतं. म्हणजे प्रत्येक मजुराच्या खात्यावर पैसे जात असतात आणि जे काही पक्की बिल होते ते जे काही आहे ते लाभार्थ्याच्या खात्यावर निघत होते. तर यामध्ये तशा प्रकारचा प्रकार नसणार आहे. इथे तुम्हाला प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या खात्यावर पहिला टप्पा म्हणजे जे काही 1,25,000 असेल, दुसरा टप्पा 1,25,000 बांधकाम संपूर्ण झाल्याच्या नंतर म्हणजे फायनल इन्स्पेक्शन झाल्याच्या नंतर हा प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या खात्यावर मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत 2.5 लाख रुपये हे लाभार्थ्याच्या खात्यावरच या ठिकाणावर मिळणार आहे. परंतु एकंदरीत पाहता यामध्ये मनरेगापेक्षा याचं बजेट जे आहे
ते कमी आहे. आता काही भागामध्ये 2.5 लाखामध्ये विहीर, म्हणजे काहीच भागामध्ये नाही, कोणत्याच भागामध्ये 2.5 लाख रुपयात विहीर होणं हे काही शक्य नाही. कारण बघायचं झालं तर 40-50 फूट पर्यंत विहीर खोदण्याची मर्यादा जी आहे, 40 फुटापर्यंत, तिथे बऱ्याचशा ठिकाणी बांधकाम 30-35 फुटापर्यंत तर बांधकामच करावं लागतं. मग या ठिकाणी ती विहीर होत नाही. तर बऱ्याचशा मला वाटतं की बुवा मनरेगा अंतर्गतच या विहिरीसाठी जे काय आहे ते अप्लाय केलेलं बरं राहणार आहे. परंतु आता एक विषय असा झाला की जेवढे काही महाडीबीटी अंतर्गत येणारे घटक आहेत, ज्या गावामध्ये नव्याने पोकरा योजना लागू झालेली आहे, जसं काय 7200 गावामध्ये आता जी काही नव्याने पोकरा योजना जी आहे ते लागू झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत ही गावे आलेली आहेत. आता या म्हणजेच तुम्ही महाडीबीटीकडे जर अर्ज करत असाल तर टोटल अर्ज तुमचे पोकरा महाडीबीटीकडेच डिवाइड म्हणजे वगळण्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत आणि यापुढचे अर्ज सुद्धा तिकडेच ट्रान्सफर करण्यात येणार. म्हणजेच डीबीटीच्या जे काही हे आहेत, सेवा सुविधा आहेत, जे काही लाभ मिळणारे आहेत ते आता पोकरा योजनेच्या अंतर्गतच तुम्हाला ते मिळणार आहेत. म्हणजेच तुमचे तिकडे अर्ज करून काही फायदा नाही. आणि यामध्ये सुद्धा जे आहे ते मागेल त्याला योजना, अशी ही योजना असल्यामुळे जे आहे जो प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य, अशाच पद्धतीचं यामध्ये सुद्धा जे काही आहे ते क्रम असणार आहे. त्यामुळे जे आहे ते आता नोंदणी तुमची चालू झालेली आहे. तुम्ही प्रोफाईल बनवू शकता. ज्या शेतकऱ्यांना वैयक्तिक घटकासाठी लाभ घ्यायचा आहे त्यांनी वैयक्तिकरित्या अर्ज करू शकता. ज्यांना समूहाच्या माध्यमातून काही घटकांचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी समूहाच्या माध्यमातून, आता समूह रजिस्ट्रेशन आता चालू होईलच, त्यामधून रजिस्ट्रेशन करून त्या अंतर्गत जे काही डॉक्युमेंटेशन, जे काही प्रक्रिया आहेत, पूर्व प्रक्रिया ह्या पार पाडून जे आहे तर त्यांना लाभ घेण्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता याची निवड कशी होते, या विहीरसाठी तुम्ही ज्यावेळेस जे काही गावातील ग्राम कृषी हे असेल, ग्राम कृषी समिती असेल तर ती समिती तुम्हाला अप्रुव्हल देते. त्यानंतर तुम्हाला जे आहे तर ऑनलाईन पद्धतीने डॉक्युमेंटेशन वगैरे अपलोड करून जे आहे ते अप्लाय करायचं आहे. तुम्हाला अप्रुव्हल मिळाल्याच्या नंतर जे आहे ते तुम्ही पुढील कामास तुम्ही सुरुवात करू शकता. आता याच गोष्टीचा फक्त आपण काय बघितलं की अनुदान कसं मिळतं, याची पात्रता काय राहतील, याचे निकष काय राहतील, याच्यावर फक्त आपण एक छोटासा व्हिडिओ बघितला. जे काही गाव लेवल समिती आहे त्या समितीकडला जो काही अहवाल आहे, जे काही त्यांनी अप्रुव्हल दिलेला आहे ते डॉक्युमेंटेशन कसं अपलोड करायचं, कसं अर्ज करायचा, याबाबतची माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. ही माहिती जी होती ते फक्त अनुदान कसं मिळणार आहे आणि किती मिळणार आहे या संदर्भातली होती. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.